आज आम्ही मुलांना एक चॅलेंज दिलं. मॉलमध्ये त्यांच्याकडे असणार होते फक्त 1500 रुपये आणि त्या 1500 रुपयात त्यांना जे काही घ्यायचं आहे ते घ्यायचं होतं. पण आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की हा छोटासा चॅलेंज पुढे जाऊन उद्याच्या संडेसाठी का मोठ्या सरप्राईजमध्ये बदलणार आहे. आणि तो सरप्राईज काय होता हे शेवटपर्यंत नक्की बघा. आज सॅटर्डे होता आणि आज माझ्यासोबत माझी बहीण श्रद्धासुद्धा होती. दोन्ही बहिणी आणि मुलं मिळून आज आम्ही ठरवलं होतं की थोडा फॅमिली टाईम स्पेंड करायचा आणि मग मुलांसाठी एक मजेशीर चॅलेंज सुचलं. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी विचार करून पैसे खर्च करायचे आहेत, कारण तुमचं बजेट आहे फक्त 1500. मुलांना चॅलेंज ऐकून खूप एक्साइटमेंट आलं, पण मला मनातून एकच प्रश्न पडला होता, 1500 रुपयामध्ये हे सगळं किती वेळ टिकणार? मॉलमध्ये पोचल्यावर अर्थातच मुलांची नजर सगळ्यात आधी त्यांच्या आवडत्या गोष्टींवर गेली. कधी एखादं टॉय दिसत होतं, तर कधी काही क्यूट स्टेशनरी, कधी काही खायला खावंसं वाटत होतं. पण आज एक रूल होता, घ्यायचं असेल तर आधी प्राईस बघायचं आणि मगच डिसिजन घ्यायचं. आणि सरप्रायझिंगली मुलं खूप केअरफुली विचार करत होते. एक गोष्ट मला खूप छान वाटली, मुलांना जे आवडत होतं ते लगेच घ्यायचं असं न करता ते विचार करत होते, हे घेतलं तर आपल्याकडे किती पैसे उरतील. आणि मला वाटतं अशा छोट्या चॅलेंजेसमधून मुलांना मनी मॅनेजमेंट खूप नॅचरली शिकता येतं. त्यांना बजेट, चॉईस आणि प्रायोरिटी याचा अंदाज येतो. कारण पैसे अनलिमिटेड नाहीत हे जेव्हा स्वतःच्या छोट्या बजेटमधून समजतं ना, तेव्हा प्रत्येक परचेसचा विचार केला जातो. आता सुरू झाली खरी शॉपिंग. प्रत्येकाला काही ना काही घ्यायचं होतं. एक वस्तू हातात घ्यायची, प्राईस बघायचं, मग दुसरी वस्तू दिसली की पहिली ठेवायची. आणि आम्ही मोठे फक्त बाजूला उभे राहून त्यांचं कॅल्क्युलेशन बघत होतो. हे घेऊ का? नाही, थांब, आधी पुढे बघूया. मुलांची ही छोटीशी डिस्कशन मला खरंच खूप मजेशीर वाटली. माझ्यासोबत श्रद्धा असल्यामुळे आजचा दिवस अजून स्पेशल झाला. बहिणीसोबत मुलांना हँडल करत मॉलमध्ये फिरणं म्हणजे एक वेगळीच मजा असते. मुलांची एक्साइटमेंट, आमच्या गप्पा आणि मध्ये मध्ये त्यांचं बजेट कॅल्क्युलेशन. सॅटर्डेची सुरुवातच खूप छान झाली. आणि शॉपिंग झाल्यावर मुलांनी आम्हाला एकच सांगितलं, आता गेम झोन. आता शॉपिंग बजेट आणि गेम झोनचा खर्च याचं काय करायचं हा आमच्यासमोर नवीन प्रश्न होता. पण काही गोष्टींसाठी बजेटपेक्षा मेमरीज जास्त महत्त्वाच्या असतात. म्हणून आम्ही गेम झोनमध्ये गेलो आणि मग सुरू झाला फुल ऑन फन. मुलं गेम्स खेळत होती, एकमेकांना चॅलेंज करत होती आणि आम्ही त्यांना चिअर करत होतो. काही गेम्समध्ये ते जिंकले, काही गेम्समध्ये आम्हाला वाटलं की आता गेम संपलाच. पण खरं सांगायचं तर इथेच आजचा दिवस सगळ्यात जास्त एन्जॉय केला. इतकं सगळं फिरल्यानंतर आता सगळ्यांना भूक लागली होती, म्हणून मग आम्ही सगळे निघून डिलिशियस मील एन्जॉय केला. मुलं त्यांच्या शॉपिंगबद्दल बोलत होती, आम्ही गेम झोनमधल्या मोमेंट्स आठवत होतो आणि आम्ही सगळे मिळून हसत होतो. आणि मला वाटलं आजचा सॅटर्डे ऑलरेडी परफेक्ट झाला आहे. पण आजचा दिवस इथेच संपणार नव्हता, कारण जे काही पुढे झालं ना ते आमच्या आजच्या प्लॅनमध्ये अजिबात नव्हतं. मॉलमध्ये फिरताना अचानक एक आयडिया आला आणि आम्ही एकमेकांकडे बघितलं, संडेला मूवीला जाऊया. आणि मग डिस्कशन सुरू झालं. मुलांना सांगितलं तर त्यांच्या रिॲक्शन काय असेल, टायमिंग काय असेल, मूवी कोणता, तिकीट मिळतील का. आणि मग आम्ही अचानक डिसिजन घेतला आणि शेवटी आम्ही संडे मॉर्निंगसाठी स्पायडरमॅन मूवीची तिकीट बुक केली. हे खरंच कम्प्लिटली अनप्लॅन होतं. सॅटर्डेला मॉलमध्ये आलेले मुलांसाठी 1500 रुपयाचं चॅलेंज केलं, शॉपिंग केली, गेम झोनमध्ये मजा केली, डिनर केलं आणि शेवटी संडेचं मूवी प्लॅन करून घरी परतलो. कधी कधी ना बेस्ट मेमरीज आपण प्लॅन करत नाही, त्या अचानक तयार होतात. आजचा दिवस मला एका गोष्टीची पुन्हा आठवण करून देतो. मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी मोठे प्लॅन्सची गरज नसते. कधी 1500 रुपयाचा छोटासा चॅलेंज पुरतो, कधी गेम झोनमध्ये 2 तास पुरतात, कधी एकत्र केलेलं डिनर पुरतं आणि कधी अचानक बुक केलेला मूवी तिकीट पुढच्या दिवसाची सुंदर आठवण बनतो. आणि मला वाटतं या सॅटर्डेची खरी मजा शॉपिंगमध्ये नव्हती, तर आपण सगळ्यांनी एकत्र घालवलेल्या या वेळेत होती.